हा सभागृहात आता अध्यक्ष महाराज सभागृहात नवीन विषय सुरू झालेला हा कुठल्या याच्यात आहे मला कळला नाही। हा जळगावच्या जिल्ह्यातला काही वेगळा प्रश्न तर इथं नाही आहे, पण आपण चर्चेला आणला तो अध्यक्ष महाराज। अशी सगळ्यांना संधी द्यावी प्रत्येकाच्या जिल्ह्याची चर्चा करायला। अध्यक्ष महाराज माझा 5वा क्रमांकावरच मी उभा आहे। अध्यक्ष महाराज 5वा अध्यक्ष महाराज 5व्यावरच आहे। बोला बोला मी ऐकतोय। झेंडेपार येथील खानपट्टा धारकाचा जो इश्यू आहे अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदयाने उत्तरात सांगितलं की केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे, पण आम्ही त्यांना वन विभागाची मान्यता दिली नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। अध्यक्ष महाराज ज्या ठिकाणी सुरजागड असेल अनेक गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रकल्प झाले आता होतात आहेत, खानपट्टे तिथं दिलेले आहेत, तिथं मोठी सगळी झाडाची जंगलं सगळी तोडली गेलेली आहेत। त्याला वन विभागाने कुठल्या आधारावर त्यांना परवानगी दिली हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। जसं तुम्ही म्हणालात ते म्हणे की केंद्र सरकारने दिलेली आहे, राज्य सरकारचं काय अडचण आहे त्याच्यामध्ये काही हा इश्यू येणार नाही, पण अध्यक्ष महाराज त्याप्रमाणे केंद्र सरकारने मान्यता दिली इथं असं आपण मान्य करू। तर अध्यक्ष महाराज या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढलेली आहे। चंद्रपूर जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, नागपूर असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये वाघाच्या दहशती आणि वाघ आता शेतामध्ये फिरतात। शेतकऱ्यांचं शेतमजुरांचा जीव त्या ठिकाणी चाललेला अध्यक्ष महाराज, त्याला आपण काय पैसे देतोय ते पैशाने काही जीव वापस येऊ शकत नाही। आणि म्हणून या पद्धतीच्या या खानपट्ट्यांना मान्यता देण्याच्या पहिले हे सगळे व्याघ्र प्रकल्प आहेत आणि या व्याघ्र प्रकल्पामध्ये तुमचे वाघच सुरक्षित नाही, म्हणजे इकडे शेतामध्ये येतात आणि लोकांचा निरपराध लोकांचा जीव जातो। आणि म्हणून या प्रकरणामध्ये जसं गडचिरोलीमध्ये आपण स्टील हब करत असताना सगळी जंगलं तोडलीत, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की 300 कोटी झाडं लावू, पण झाडं नैसर्गिक झाडं आणि आपली लावलेली झाडं त्याच्यात खूप फरक पडतो। पण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की हा झेंडेपारचा प्रश्न जो विजय वडेट्टीवारांनी या ठिकाणी लावलेला आहे, या ताडोब्याच्या जंगलामध्ये या पद्धतीचं हे कुठलंही कृत्य होता कामा नये, कारण की ताडोबा हे आमच्या भागातलं आता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात पर्यटकांसाठी, वन्यप्राणी प्रेमीयांसाठी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं स्थान ठरलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी कुठलीही मान्यता मिळणार नाही आणि शासन त्याची पूर्ण जबाबदारी घेईल ही हमी आम्हाला आपण रेकॉर्डला द्यावी। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी हा जो प्रश्न विचारला आहे तो जोरगेवारांनी स्कोपच्या बाहेरच्या प्रश्नाची या ठिकाणी उच्चार केला। फक्त त्यांना सन्मानित करण्याकरता मी स्कोपच्या बाहेर जाऊन उत्तर दिलं की ज्या ठिकाणी केंद्रीय गौण खनिज मंत्रालयाने ती जागा त्यांना देऊ केलेली आहे आणि वन विभागाचा अभिप्राय मागितलेला आहे। मी स्वतः तिथल्या बऱ्याचशा आमदारांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावर स्वतःची भूमिका मांडलेली आहे की अशा प्रकारच्या वनाचा ऱ्हास करून कुठल्याही गौण खनिजाचं उत्खनन करण्याकरता परवानगी देण्यात येऊ नये। मधल्या काळामध्ये नागपूर खंडपीठाने त्या ठिकाणी सुमोटो त्या ठिकाणी हे प्रकरण आपल्या कक्षात आणलेलं आहे, त्याच्यावर अंतिम निर्णय येण्याचा बाकी आहे। पण राज्य शासनाची भूमिका नानासाहेब पाटोले यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडांचा एकूण परिसर आहे तशा ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही खनिजाच्या धातूच्या खाणी होऊ नयेत हे मत शासनाचं आहे।